वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आपण आता पाहतोय की तो गुंड जो असतो तो म्हणत असतो, साहेब मला मारू नका, प्लीज मला मारू नका. त्याबरोबर लगेचच आता त्याला इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अरे तू काय मुंगी आहे का रे तुला मारायला, तुला काय वाटतं इतक्या सहज मारेन मी तुला. त्यानंतर मग आता लगेचच इकडे ते इन्स्पेक्टर म्हणू लागतात की आता काही विक्रांत शिर्केला आपण सोडत नाही, आता विक्रांत शिर्के चांगलाच अडकणार. माने जा त्या विक्रांत शिर्केला ताबडतोब अटक करा आणि इकडे आमच्यासमोर हजर करा. त्याबरोबर माने चाललेले असतात तर पुन्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, माने जमेल नव्हे तुम्हाला. त्याबरोबर माने म्हणतात, हो हो साहेब, का नाही जमणार, जमेल ना, नक्की जमेल, तुमच्याच तर हाताखाली शिकतोय. त्याबरोबर मग आता लगेचच ऊर्जा म्हणते, साहेब तो विक्रांत इकडे येईल तेव्हा मी सुद्धा इकडेच थांबेन, मला थांबायचं आहे. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ठीक आहे थांबा की तुम्ही मग. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, मी पद्माला घरी सोडून परत येते. त्याबरोबर मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अहो तुम्हाला घरी सोडायला जाण्याची काय गरज आहे, आमच्याकडे कॉन्स्टेबल आहेत ना, सोडतील ते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला अर्पिताचा फोन आलेला असतो आणि विजय आणि अर्पिता फोनवर बोलत असतात. अर्पिता शौर्याची चौकशी करते. आता विजया म्हणत असते की हो हो अगदी व्यवस्थित आहे तो. अगं तीर्था आत्ताच कॉलेजला गेली, आज तिचं काहीतरी लास्ट सबमिशन होतं ना त्यासाठी. अगं विचारतीयस काय अर्पिता, ये ना. हो हो चालेल, ये ये निवांत ये, हो ठेवते. आणि मग ती आता लगेचच शौर्याला म्हणते, शौर्य अर्पिता तुला भेटायला यायचं म्हणत होती, आता तुला बरं वाटतंय ना, येऊ देत ना तिला. बरं तुला दलिया खायचं होता ना, मी दलिया बनवते आणि तुझ्या गोळ्या औषधंसुद्धा खाली घेऊन येते, चल गोळ्या खायला ये, जेवायला ये. त्याबरोबर शौर्य म्हणत असतो, आजी अगं हे सगळं मी काय करतोय, मी अर्पिताबरोबर सुद्धा तसंच वागतोय जसं मी ऊर्जाबरोबर वागत होतो. ऊर्जालाही मी खोटं सांगितलं, ऊर्जाशीही मी खरं बोललो नाही आणि आता अर्पितासोबतसुद्धा नाही. अगं अर्पिता खरंच माझ्यावरती प्रेम करते, मला माहिती आहे ही गोष्ट, पण मी नाही करत तिच्यावर प्रेम, मी फसवतोय अर्पिताला, मी तिला खरं सांगून टाकतो. त्याबरोबर आजी म्हणते, अरे शौर्य तू काय सांगणार आहेस तिला, काय बोलशील तिच्याशी. त्यावर शौर्य म्हणतो, आजी अगं काय बोलीन म्हणजे मी तिला खरं सांगून टाकेन की अर्पिता मला म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे, मला नाही करायचं आहे तुझ्याशी लग्न. त्यावर आजी म्हणते, नको शौर्य, हे बघ सध्या तरी असं काहीही करू नकोस, सध्या आपल्याला इकडची काळजी नाही आहे, सध्या तिकडे ऊर्जाच्या आयुष्यात जे वादळ उभं राहिलं आहे ना, आपल्याला ते शांत करायचं आहे. एकदा का ऊर्जाचं आयुष्य स्थिर स्थावर झालं, तिकडची बाजू आपली पक्की झाली की मग इकडे काय करायचं ते आपण बघू. लक्षात ठेव, काहीही झालं तरी मी हे लग्न होऊ देणार नाहीच आहे, मी कुठल्याही परिस्थितीत तुला अडचणीत येऊ देणार नाही आहे. त्यावर शौर्य म्हणतो, आजी पण मग आपण गप्प का बसायचं, सांगून टाकूया ना लगेचच्या लगेच त्या अर्पिताला, म्हणजे सगळ्या गोष्टी सोप्या होतील. त्यावर आजी म्हणते, नाही शौर्य, सगळ्या गोष्टी सोप्या होणार नाही आहेत, उलट गोष्टी आणखीन जास्त कॉम्प्लिकेटेड होतील. हे बघ अजून आधीच एकतर ऊर्जा तिकडे अडचणीत आहे, त्यात तू हे सगळं करून ठेवलंस ना तर अजून प्रॉब्लेम वाढेल, त्यामुळे तू शांत राहा. जर अर्पिताबरोबर काही बोलण्याची वेळ आलीच तर ते मी बोलेन, तू नाही. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता विक्रांत शिर्केला पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर साहेबांनी बोलवलेलं असतं. ऊर्जा आता मागे उभं राहून दरवाज्यातनं हे सगळं काही बघत असते. विक्रांत विचारतो, साहेब कशासाठी बोलवलंय तुम्ही आम्हाला इकडे, काय काम आहे. त्याबरोबर ते म्हणत असतात की काही नाही हो साहेब, जरा चहा पाणी घ्यायला आमच्याबरोबर बसायला बोलवलं. त्याबरोबर हे ऐकून विक्रांतला राग येतो आणि विक्रांत चिडत म्हणतो, आम्हाला काही दुसरी कामं नाही आहेत का, आम्ही इकडे येऊन पोलीस स्टेशनमध्ये चहा पाणी घेत बसणार आहोत का, काय काम आहे आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये, कुठल्या कामासाठी बोलवलं आहे ते सांगा पटपट. त्याबरोबर मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अहो साहेब काय सांगू तुम्हाला, नाही म्हणजे अहो तुमची माणसं आमच्यापर्यंत येऊन पोहोचतात, त्या ऊर्जा शिंदेंवरती तुम्ही हल्ला केला होता त्या हल्लेखोरापर्यंत आम्ही पोहोचलो, नाही म्हणजे आम्हाला माहिती आहे तुमचे हात खूप लांबपर्यंत आहेत ते, पण काय आहे शेवटी तुमच्या हातातली माणसं आमच्यापर्यंत सुटून येत आहेत, जर आमच्यापर्यंत ती माणसं पोहोचली तर अर्थात कारवाई तर करावी लागणारच ना, म्हणून कारवाई करण्यासाठी आम्ही तुम्हाला इकडे बोलावलं, चौकशीसाठी हो थोडक्यात, बाकी काय. त्याबरोबर विक्रांत म्हणतो, विक्रांत शिर्के, दिग्विजय शिर्के यांचा मुलगा, त्याला तुम्ही चौकशीसाठी बोलवता, आणि कोण आहे तो ज्याने आमचं नाव घेतलं, बघू तरी देत.
त्याबरोबर लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात, माने घेऊन या त्याला. त्याबरोबर मग माने इन्स्पेक्टर लगेचच त्या गुंडाला घेऊन येतात. त्याबरोबर आता विक्रांत उठून उभा राहतो आणि आता विक्रांत त्या गुंडाला जेव्हा बघतो तेव्हा विक्रांतला लगेचच आठवतं की हो, मी याच गुंडाला पैसे दिले होते. मग आता तो त्या गुंडासमोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो, मी पैसे दिले होते, तुला गाव सोडून जा सांगितलं होतं ना. त्याबरोबर तो गुंड हा काही बोलत नसतो. तर लगेचच विक्रांत म्हणतो, काय विचारतोय? त्यावर तो म्हणतो, नाही नाही साहेब, तुम्ही नव्हते दिले पैसे. इन्स्पेक्टर साहेबांना लगेचच विक्रांत म्हणतो, अहो काय साहेब, काय बोलतोय हा? त्याबरोबर आता इन्स्पेक्टर म्हणतात, अहो माझ्यासमोर तर बोलले होते आणि आता लगेच तुमच्यासमोर पलटी खातात. त्याबरोबर मग तो गुंड म्हणायला लागतो की नाही हो साहेब, नाही, मी असं नव्हतं म्हटलं की विक्रांत शिर्के साहेबांनीच मला सुपारी दिली होती वगैरे, असं काही मी बोललोच नव्हतो. तुम्ही माझी नखं उपटण्याची, केस उपटण्याची धमकी दिलीत, मग मी घाबरलो आणि तुम्हाला जे नाव हवं होतं ते मी फक्त बोललो, बास इतकंच. मी खरं सांगतो, मी या माणसाला ओळखत नाही, मी यांना पहिल्यांदाच भेटलो. सुपारी वगैरे कसलं काय, मी यांच्याशी साधी तोंड ओळखसुद्धा ठेवत नाही. खरंच मला नाही माहीत हे साहेब कोण आहेत ते. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बघा बघा विक्रांत साहेब, अहो तुमच्यासमोर हा असा बोलत असतो. आम्हाला म्हटला होता की तुम्हीच याला सुपारी देऊन सोडली, आता तुमच्यासमोर असं बोलतो, आमच्यासमोर एक बोलतो, मग काय करणार? त्याबरोबर मग विक्रांत म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही जर सामान्य लोकांना धमक्या द्याल आणि त्यांना आमचं नाव घ्यायला भाग पडाल तर कसं चालणार? तुम्हाला कळतं आहे ना याचे परिणाम किती गंभीर आणि काय काय होऊ शकतात ते. त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणतात की हो हो साहेब, माहिती आहेत, आमची ट्रान्सफर करू शकतात तुमचे वडील, पण जर आमची ट्रान्सफर केली तुमच्या वडिलांनी तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणातून कोण बाहेर काढणार, कोण सोडवणार, काय होणार तुमचं? विचार केलेला असतो का तुम्ही काय होईल ते तुमचं? त्याबरोबर विक्रांत म्हणू लागतो की विक्रांत शिर्केला इथे बोलवण्याची तुमची हिंमत कशी होते, ते सुद्धा या अशा कुठल्या तरी सामान्य माणसाच्या सांगण्यावरून. त्याबरोबर मग लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही नाही साहेब, अहो मी तर तुम्हाला हे सांगायला बोलवलेलं असते की तुम्ही त्या पद्माताईंचा नाद सोडून द्या. अहो त्या पद्माताई नका उगाच त्यांच्या नादी लागू, त्यांच्या नादी लागून तुमचं संपूर्ण आयुष्य खराब होऊन जाईल, उद्ध्वस्ती होईल आयुष्याची, कशाला नादी लागायचं त्यांच्या, असं म्हणत होतो मी. त्याबरोबर आता विक्रांत म्हणतो, एक मिनटं, काय बोलतोस आणि कोणाशी बोलतोस ते माहीत आहे ना? त्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणतात, हो माहीत असतं, विक्रांत शिर्के बरोबर बोलत असतं, पण माहीत वाटत नसतं तर एक काम कर, तुझं आधार कार्ड घेऊन ये की रे साहेब. पण जाऊ देत, मी तरी पण तुझ्याशी बोलतो. त्याबरोबर लगेचच विक्रांत म्हणतो, एक मिनटं, माझ्याजवळ जास्त बोलायचं नाही, मला आवडत नाही माझ्यासमोर जास्त बोललेलं. आणि राहिला हिशोब त्या पद्माचा, आणि तिची लायकी आहे का की मी तिच्या बाजूला तरी उभा राहीन? आमच्यासारखी मोठी माणसं ना तिच्या शेजारून चालतही जात नाहीत, समजलं ना? त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो हो साहेब, मला माहीत असतं, पण तरी पण मी तुम्हाला सांगून ठेवत हो की तुम्ही त्या पद्माताईंपासून लांब राहा, नाहीतर आयुष्याची खराबी होऊन जाईल ना, तुमच्या उद्ध्वस्ती होईल ना. त्याबरोबर विक्रांत म्हणतोय, एक मिनटं, ती पद्मा, त्या पद्मासारख्या 10 पद्मा जरी येऊन माझ्यासमोर उभ्या राहिला ना तरी माझं काही बिघडू शकणार नाही आहेत, समजलं ना? आणि ती ऊर्जा शिंदे काय काय करणार आहे माझं? ती काय उखडून उखडून उखडणार आहे? ती माझं काही करू शकत नाही आहे ती ऊर्जा. तिला काय वाटतं ती खूप मोठी तोफ आहे का आणि ती मला तुरुंगात पाठवणार? हां, लायकी आहे का तिची? जर मी ठरवलं ना तर जितक्या मुली तिला, ते तिचं काय कसलं पेज आहे, आमची मुलगी आमचा सन्मान, तिथल्या जेवढ्या फॉलो करणाऱ्या आहेत ना त्या सगळ्या माझ्या घरी येतील माझ्या एका शब्दावर, आणि त्यांच्यापैकी एकही मुलगी तोंड उघडणार नाही, समजलं ना? त्याबरोबर मग मात्र आता ऊर्जाचा तोल सुटतो आणि ऊर्जा विक्रांतच्या समोर येते आणि ओरडते, विक्रांत शिर्के. त्याबरोबर विक्रांत आता इन्स्पेक्टर साहेबांकडे बघू लागतो. तर ऊर्जा म्हणत असते, हो होते मी इथेच, तुझी ही काळी कृत्य सगळी काही उभं राहून ऐकत होते. इन्स्पेक्टर साहेब मनात म्हणत असतात, ऊर्जाताई, अहो कशाला संकट वाढवून घेताय, जरा तुमच्या रागावर कंट्रोल ठेवायचं होतात की. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, काय म्हणालास? माझ्या मुली तुझ्या इकडे येतील, तुझ्या घरात राहायला, ठीक आहे, पण मग जर मी एक शब्द बोलले ना तर त्याच मुली आणि त्याच बायका तुला रस्त्यावर खेचून मारतील. मग कोणी येऊन त्या बायकांच्या विरोधात एक शब्द बोलून दाखवा मग मला. त्याबरोबर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, काय चाललं तुमचं ऊर्जा मॅडम? हो, हे जेल आहे, पोलीस स्टेशन आहे, इथे बोलण्याची काही पद्धत, काही भाषा, तुम्ही काय बोलता लक्षात येते का तुमच्या? त्याबरोबर ऊर्जा म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये ही अशी भाषा बोललेली चालते का?
तिथे कोणाला बंदी होत नाही का? आणि हे आमच्यासारखी भाषा नाही चालत का? काय रे, तुला काय वाटतं बाई म्हणजे? हां, बाई म्हणजे काय खेळणं आहे? तुझ्या हातातली वस्तू आहे? तुला वाटेल तसं, वाटेल तेव्हा, वाटेल तितका उपयोग करून घ्यायला? हां, लक्षात ठेव, जोपर्यंत तुला तुरुंगात पाठवत नाही ना मी, तोपर्यंत माझ्या जीवाला शांती मिळणार नाही. खरं तर तुझ्यासारख्या नीच नालायकाला ना जगण्याचा हक्कच नाही आहे, पण काय करणार? तुला तर तुरुंगात मी पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही. पद्मासारख्या 10 मुली बोलतोस, त्या पद्माच्या शेजारी उभं राहण्याची तुझी लायकी नाही आहे, समजलं ना? लक्षात ठेव, तुला तुरुंगात पाठवल्याशिवाय मी ऊर्जा शिंदे गप्प बसणार नाही या. तुला चांगली अद्दल घडवणार. बाई म्हणजे तुला वस्तू वाटते ना? आता तीच बाई काय काय करू शकते ना ते तुला मी दाखवून देणार. विक्रांत शिर्के, जाऊन तुझ्या त्या बापाला आणि तुझ्या त्या मगरूम वकिलाला सांग की मी तुला सांगितलं, तुला शिक्षा झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, समजलं ना? तुला शिक्षा मिळवून देणं हेच माझं ध्येय आहे. एवढं बोलून आता ऊर्जा ही तिकडनं निघून जाते. त्याबरोबर लगेचच आता विक्रांत हा इन्स्पेक्टर साहेबांकडे बघतो आणि विक्रांत इन्स्पेक्टरना म्हणतो, अहो इन्स्पेक्टर, बघताय काय, काहीतरी करा. राहू दे, तुमच्याच्याने काय होणार नाही आहे, काय करायचं बघतो. एवढं बोलून विक्रांत आता ऊर्जेच्या मागोमाग पोलीस स्टेशनच्या बाहेर पडू लागतो. विक्रांतचा चमचासुद्धा त्याच्या मागे बाहेर पडतच असतो. त्याबरोबर आता इकडे इन्स्पेक्टर साहेब हे सुद्धा तिकडनं ऊर्जा आणि विक्रांतच्या बाहेर पडतात. तर इकडे विक्रांत हा ऊर्जाच्या मागून जोरात ओरडतो, ए ऊर्जा शिंदे थांब. तशी ऊर्जा थांबते आणि मागे वळते. विक्रांत ऊर्जाच्या जवळ येतो आणि म्हणत असतो, काय हवं आहे सांग, चल. काय आहे ना, तुमच्यासारख्या मुलींचं बरोबर सगळं मला माहीत असतं. तुम्हाला खूप हौस असते स्वतःला प्रामाणिक सिद्ध करण्याची, लोकांसमोर प्रामाणिकपणाचा आव आणण्याची, पण तुमची खरी लायकी काय असते ना हे आम्हा लोकांना चांगलं माहिती असतं. ऊर्जा म्हणते, काय म्हणायचं काय तुला? त्यावर लगेचच विक्रांत म्हणतो, पैशांसाठी करतेस ना हे सगळं? त्यावर ऊर्जा म्हणते, तुला काही कळतंय का, तू काय बोलतोयस ते? मी हे सगळं पैशांसाठी करते असं वाटतंय तुला? विक्रांत म्हणतो, हो, मग तुमच्यासारख्या मुली आमच्यासारख्या श्रीमंत घरच्या लोकांना ह्या अशा केसमध्ये का अडकवतील? पैशांसाठीच ना. पैशाव्यतिरिक्त दुसरं काय कारण असणार आहे? हे बघ, जे काही असेल ते लवकर सांगून टाक. किती पैसे हवेत तुला, बोल. जे पैसे काही हवे असतील ना तुला, देऊन टाकतो आणि विषय संपव. तूही शांतपणे जग आणि मलाही माझं आयुष्य सुखाने जगू दे. चल बोल, किती पैसे हवेत? बोल. तुझा सगळा मार्ग मी सोपा करतो. 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख, बोल. किती पैसे हवेत ते बोल. त्याबरोबर ऊर्जा आता त्याला म्हणत असते, अरे तुझ्यासारख्या नीच माणसाबरोबर ना मला बोलायचंही नाही आहे. खरं तर तुमच्यासारख्यांवर खटला चालवण्याची काही गरजच नाही आहे. तुम्हाला डायरेक्ट फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे. पण काय करणार, खटला तर तुमच्यावर चालवावा लागतो. पण लक्षात ठेव, तुला शिक्षा मिळवून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे. हे सगळं मी पैशासाठी नाही, तर तुला शिक्षा व्हावी ना त्यासाठी करते, समजलं ना? त्यामुळे तुझी ही ऑफर तुझ्याकडेच ठेव, मला नको आहे. एवढं बोलून ऊर्जा तिकडनं जात असते. इतक्यात विक्रांत तिचा हात पकडतो आणि विक्रांत तिला म्हणू लागतो, आज ऑफर दिले, पुन्हा ही ऑफर मिळणार नाही, समजलं? ऊर्जाला राग येतो. ऊर्जा स्वतःचा हात आता विक्रांतच्या हातातनं जोरात हिसकावते आणि एक खणखणवून मुस्काटात विक्रांतच्या लगावून देते आणि विक्रांतला म्हणत असते, आता कळली तुला तुझी लायकी? मला तुझ्याकडनं काहीही नको आहे. मला फक्त आणि फक्त तुला तुरुंगात बघायचं आहे, बास. तेवढीच माझी इच्छा आहे आणि मी लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण करेनच, समजलं ना? लवकरच तू तुरुंगात असशील विक्रांत शिर्के. तुला आत्ता जरी माझ्याकडे पुरावे नसले ना तरी तुरुंगात मी सोडणार नाही आहे. एवढं बोलून ऊर्जा तिकडनं निघून जाते. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब मनात म्हणत असतात, ऊर्जा मॅडम, अहो तुम्ही खूप मोठं संकट वळवून घेतलं की हो स्वतःवर. आता पुढे काय घडतं ते बघावं लागणार. आणि मग आता इन्स्पेक्टर साहेब हे लगेचच तिकडनं आतमध्ये येतात. आतमध्ये येऊन मानेला ते सांगतात, माने घेऊन या परत त्याला. मग आता इन्स्पेक्टर साहेबांच्या सांगण्यावरून त्या गुंडाला परत आणलं जातं. इन्स्पेक्टर साहेब त्या गुंडाच्या खणाखण 2 मुस्काटात लगावून देतात आणि म्हणतात, काय म्हणालास तू? विक्रांत शिर्केनी, त्या विक्रांतनी तुला सुपारी दिली नव्हती, मग आमच्यासमोर काय बोलला होता असं? त्याबरोबर तो गुंड म्हणू लागतो, अहो साहेब मला माफ करा. अहो तुम्ही तर मला थेट त्या विक्रांत शिर्केच्या समोरच नेऊन उभं केलं की. अहो तो माणूस चांगला नाही हो, तो माणूस खूप विचित्र आहे. त्याने माझा खून केला असता, माझी मर्डर केली असती, त्यामुळं मला हे सगळं बोलावं लागलं. त्याबरोबर इन्स्पेक्टर आणखीन चिडतात, थोबडतात त्याला आणि म्हणतात, काय रे तुला काय वाटलं? त्याने तुझा पोलीस स्टेशनमध्ये खून केला असता आणि आम्ही सगळे काय बघत उभे राहिलो असतो का? आम्ही तुला वाचवलं नसतं का?
त्याबरोबर तू म्हणत असतो, साहेब मला सेफ्टी द्या, मला सेफ्टी द्या. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, बघितलं का माने, आता सोड. लुटेरे स्वतः मारामारी करतात आणि वरनं आपल्याकडे प्रोटेक्शन मागतात. वाह, घेऊन जायला परत. त्याबरोबर माने पुन्हा घेऊन जातो त्या माणसाला. तर आता इकडे इन्स्पेक्टर म्हणायला लागतात की आता विक्रांत शिर्के, तुझ्यावर कुठले आणि किती चार्जेस लावायचे ते बरोबर मी बघतो. आता बरोबर तू माझ्या जाळ्यात अडकत चाललेला आहेस. आता ह्यावेळी बरोबर तीर निशाण्यावरती लागणार. आता होणार नवीन अध्यायाची सुरुवात. तर दुसऱ्या बाजूला आता दिव्या ही आईबरोबर फोनवर बोलत असते. ती आईला म्हणत असते, आई अगं काय गं, त्या दिवशी काय घडलं, काय झालं, तू मला काही बोललीच नाहीस, मला काही कळवलं नाहीस, सांगितलं नाहीस. त्यावर आई म्हणते, काय गं, कशाबद्दल दिव्या बोलतेस तू, मला खरंच नाही माहीत. त्यावर दिव्या म्हणते, अगं आई असं काय करतेस, ऊर्जाला बघायला मुलाकडची मंडळी येणार होती ना, त्यांच्याबद्दलच बोलते मी. तू त्यांच्याबद्दल मला काही सांगितलं नाहीस, मला काही बोललीसुद्धा नाहीस का गं. त्याबरोबर आई म्हणत असते, हे बघ ते सगळं जाऊ दे दिव्या, मी ठेवते, नंतर करेन. दिव्या म्हणते, आई आता कसली गं घाई आहे तुला, मला माहिती आहे आता तुला काही काम वगैरे नाही आहे, पण तुला फक्त माझ्याशी बोलायचं नाही आहे ना, म्हणून तू मला टाळतेस, तुला काय वाटतं मला कळत नाही का. त्याबरोबर मग लगेचच आई म्हणते, तसं काही नाही आहे गं, मी असं का करेन दिव्या. दिव्या म्हणते, आई मला कळतं, सगळं बरोबर कळतं तुझ्या मनातलं, जाऊ दे, तुला मला सांगायचं नाही आहे याचा अर्थ नक्की एकच होतो की नातं काही टिकलं नाही, नातं फिसकटलं नाही. म्हणजे ऊर्जाचा माझ्यावर कितीही राग असला तरी तुझं माझ्यावर प्रेम आहे हे मला माहिती आहे आणि त्यामुळे तू मला खरं सांगितलं असतंस, बरोबर ना. त्यावर आई म्हणते, आपण नंतर बोलूया ना दिव्या ह्या विषयावर, आधीच एकतर आम्ही खूप जास्त टेन्शनमध्ये आहोत. दिव्या म्हणते, टेन्शन कसलं गं आई, काय झालं. त्यावर आई म्हणते, त्या 5 लाख रुपयांबद्दल तुला माहीत नाही आहे का. त्यावर दिव्या म्हणते, आई अगं मग कशाला घ्यायचं ऊर्जाने 5 लाख. त्यावर आता पूर्वा म्हणते, कळतंय का तुला दिव्या, तू काय बोलतेस ते, ऊर्जाने ती कॅश घेतलेलीच नाही आहे, समजलं. त्यावर ती म्हणते, हो का, बरं आई, काही हरकत नाही. आई मला ना ऊर्जाची खूप काळजी वाटते गं. अगं कितीही काही असलं तरी ती शेवटी माझी धाकटी बहीण आहे, मला तिची काळजी वाटणारच ना. आता शौर्य इकडे दिव्याचं आणि पूर्वाचं हे बोलणं ऐकतो की मला काळजी वाटते ऊर्जाची. आता शौर्य जेव्हा हे बोलणं ऐकतो तो विचार करतो की दिव्या वहिनी ही ऊर्जाची मोठी बहीण आहे. मी एक काम करू का, मी माझ्याबद्दल आणि ऊर्जाबद्दल सगळं काही दिव्या वहिनीला सांगून टाकू का. आता दिव्या वहिनीच काहीतरी ह्या सगळ्यातनं मार्ग काढू शकेल. काय करू, जाऊन बोलू का तिच्याशी. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा ही तिकडनं घरी आलेली असते. तर पुढील भागात आपण पाहतो की आता शौर्यला आजी म्हणत असते, काय झालं शौर्य. तर शौर्य सांगतो, आजी ऊर्जाच्या बँकेत ज्या माणसाने पैसे जमा केले होते तो माणूस डॅडसाठी आउट ऑफ एजन्सी सेटलमेंट वगैरेची कामं करतो. त्यावर हे ऐकून आता आजीला खूप मोठा धक्का बसतो. तर दुसऱ्या बाजूला आता विक्रांत हा पुन्हा एकदा एका गुंडाला ऊर्जाचा फोटो दाखवतो आणि ही मुलगी जिवंत उठतच कामा नये अशी धमकी देतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.